सुप्रभात सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक हो. स्वरूप प्रश्न मंजुषा स्वरूपानंद विरचित यातील 1156 या दिनांकाला स्वामींनी लिहिलेलं पत्र पाहूया. त्याचा आपल्या अध्यात्म विद्येशी फार निकटचा संबंध आहे. ते पत्र असं आहे. जय माताजी. एकत्वाचा शोध अनेकी जो होई, तोच धन्य होई जन्मोनिया. जन्मोनिया एक करावे साधन, राहे समाधान देणे नित्य. देणे नित्याभ्यासे साधियला योग, तयासी हे जग आत्मरूप. आत्मरूप पाहे जनी वनी मनी, तयासी कोठोने भोभ्रांती. भोभ्रांती माझी सापडला जीव, देहासीच देव ऐसे मानी. मानी मूढपणे देह सुखे थोर, स्वरूप साचार विसरोनी. विसरोनी गेला स्वरूपासी जीव, म्हणून या भव सत्य वाटे. सत्य वाटे परी सर्व तो आभास, ऐसे प्रत्यास येई जेव्हा सुख दुःखाची प्रचिती. अखंड विश्रांती इच्छी तेव्हा जीव द्वंद्वातीत स्थिती. म्हणे कैसा रीती मुक्त होऊ कैसा सुख दुःखातून. अखंड प्रसन्न राहू कैसा. कैसा जाऊ कोठे कोणाशी शरण, चित्ती रात्रंदिन तळमळे जीव ऐशापरी जेव्हा. धाव घेई तेव्हा देवराणा घेई भक्तासाठी धाव. सोडवितो भव पाशातून जीव होता मुक्त. देव आणि भक्त एक होती जेव्हा भक्त आणि देव. तेव्हा विश्वाठाव उरे कोठे विश्व उरे कोठे जीव. नांदे एक देव सर्वाठाई येता देवाचा प्रत्यय. लाभते अक्षय शांती सुख लाभो नित्य विश्वजना. देवा ही प्रार्थना तुझ्या पायी भाव जडो एकनिष्ठ. न वाटो वरिष्ठ तुझे काही नाही मागणे आणिक. आपुला पायिक करी माते धन्य सांगोनिया सेवा. तुझाची मी देवा स्वामी म्हणे. तर इथे स्वामी स्वरूपानंद म्हणतात, अनेकामधील जो एकत्व शोधतो आणि ते शोधण्यामध्ये यशस्वी होतो, तोच खरा धन्य आहे आणि त्याचा जन्म सार्थकी लागला. म्हणून जन्माला येऊन एकच साधन करावे की अनेकामधील एक तत्व काय आहे त्याचा शोध घ्यावा. त्यासाठी नित्य अभ्यासाचा योग असावा आणि त्या योगे या विश्वाच्या मुळाशी जे एक तत्व आहे, ज्याला आत्मरूप म्हणतात, त्याचा शोध लागतो आणि माणूस नेहमीच सदा सर्व काळ सुख शांती समाधानात जगतो. नव्हे जनामध्ये सर्व लोकांमध्ये, वनामध्ये म्हणजे अरण्यामध्ये आणि स्वतःच्या व इतरांच्या मनामध्ये सुद्धा तो एक आणि एकच आत्मरूप तो आत्मतत्व पाहतो. तेव्हा त्याला भवभ्रांती म्हणजे या विश्वाबद्दलची भ्रांत कल्पना भिवत नाही. नव्हे, विश्व हेच मुळी एक भ्रांती आहे. त्यामुळे त्याचा नाद तो सोडतो. परंतु हे होण्यापूर्वी एखाद्या मूर्ख माणसाप्रमाणे, एखाद्या भ्रमिष्ठ माणसाप्रमाणे तो देहसुखाला थोर समजत असतो आणि त्या कारणाने देहसुखाला लालचावलेला जीव आपलं जे आत्मरूप आहे, स्वरूप आहे, त्याचा त्याला विसर पडतो. आणि असा जो स्वरूपाशी विसरून जीव गेला त्याला हे भव म्हणजे हे विश्व, जो खरं तर पाहायला गेलं तर भ्रमाचा भोपळा आहे. भ्रम भोपळा, भवा एक भ्रमाचा भोपळा आहे. ते अशा जीवाला खरं वाटतं की जो जीव शरीर सुखासाठी लालचावलेला आहे. सत्य वाटे परी सर्व तो आभास, ऐसे प्रत्यास येई जेव्हा. मात्र जेव्हा या विश्वात फिरताना, धडपड करताना, संसार जगत असताना जेव्हा त्याचा भ्रमनिराश होतो की बाबा रे, हे या विश्वाचं काही खरं नाही, हे जे दिसतं ते दिसे, वाटते ते भासे, विश्व नाशिवंत असा जेव्हा त्याला अनुभव येतो, तेव्हा मात्र त्याची अवस्था विलक्षण शोकात्म होते. तो एकीकडे या विश्वातून सुटून जायचा, त्या द्वैताच्या पलीकडे जायचा प्रयत्न करत असतो, पण दुसरीकडे या विश्वाची संसाराची माया त्याला खाली खेचत असते. तो संसारात राहू इच्छित नसतो आणि संसाराबाहेर जायला त्याला मार्ग मिळत नसतो. तेव्हा त्याच्या अंतरंगात अत्यंत तळमळ निर्माण होते आणि त्याला वाटते
कुठं जाऊ, कुणाला शरण जाऊ, कोण मला मार्ग दाखवील, अशी रात्रंदिवस जेव्हा त्याला तळमळ लागते तेव्हा अशा तळमळीला साथ देण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर धावून येतो आणि तो भक्तांची धाव घेऊन भक्तांना या विश्वाच्या पाशातून म्हणजे बंधनातून मोकळा करतो. आणि एकदा का भवपाशातून जीव मोकळा झाला की देव आणि भक्त हे द्वैत राहत नाही, तर देव आणि भक्त हे केवळ भक्तमय असणे म्हणजे एकत्वाचे असणे, चैतन्याचे असणे असे होऊन जाते. आणि जेव्हा देव आणि भक्त एक होतात तेव्हा विश्व असं काही वेगळेपणे उरत नाही आणि सगळीकडे केवळ आणि केवळ तो परमेश्वर चैतन्य रूपाने नांदत आहो याचा प्रत्यय येतो. आणि असा जेव्हा प्रत्यय येतो तेव्हा माणसाला खरं शांती सुख मिळतं. याच सुखाबाबत स्वामी स्वरूपानंद एका ठिकाणी म्हणतात, मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. म्हणजे त्यांना स्वतःचा जेव्हा भवभ्रांतीतून सुटका होऊन आत्मसुखाचा चैतन्य सुखाचा चैतन्य निधानाचा ठाव लागला तेव्हा सर्वत्र एकच चैतन्य अमर्त्य चैतन्य हे लक्षात आल्यामुळे त्यांच्या अंतरंगामध्ये त्यांना शांती सुखाचा ठेवा जो सापडला ते शांती सुख हेच तर खरं आत्मप्रत्यय आल्याचं लक्षण आहे. तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार ज्याला ज्याला झाला असा वाटतो त्याला कितीही धकाधकीच्या जीवनात पाठी पुढे अनेक गोष्टी कोसळत असताना अंगावर बऱ्याच गोष्टी चाल करून येत असताना सुद्धा जो अंतरंगात शांतीचा महामेरू सारखा स्थिर शाश्वत अचल असतो, अशा शांतीच्या अचल शाश्वत सुखाची प्राप्ती ज्याला होते त्याने निश्चित ओळखावं की हेच ते आत्मसुख किंवा हाच तो आत्म साक्षात्कार. म्हणून या सर्वांच्या दृष्टीने सर्व लोकांसाठी शांती सुख लाभो नित्य विश्वजना, या विश्वातील सर्व लोकांना शांतीचं सुख लाभावं अशी स्वामी स्वरूपानंद प्रार्थना करीत आहेत. तुझ्या पायी भाव जडो एकनिष्ठ, आणि सर्वांचा भाव एक विधतेने एकाच दिशेने केवळ आत्म्याशी जडून राहू दे. न वाटो वरिष्ठ तुझे काही, एक आत्मतत्व सोडल्यास दुसरं काही श्रेष्ठ नाही, असा एकविध एकनिष्ठ भाव सर्व लोकांचा तुझ्या पायी राहो अशी प्रार्थना सर्व लोकांच्या वतीने स्वामी स्वरूपानंद करतात. पुढे म्हणतात, तुझे काही नाही मागणे आणि आपुला पायिक करी माते, मला तुझा सेवक कर, दुसरं माझं काही मागणं नाही. करी माते धन्य सांगून या सेवा, आणि हे भगवंता तुझी थोडीफार सेवा मला काहीतरी सांग आणि ती सेवा करून मी धन्य होईन आणि मी तुझाची मी देवा स्वामी म्हणे, तुझा दास म्हणून हे देवा मी राहीन असं स्वामी म्हणतात. तर आत्मरूप जाणणे आणि आत्मभक्ती आत्ममग्नतेत राहणे आणि आत्मसुखाची वाट इतरांना दाखवणे हीच ती सेवा ती स्वामी करू इच्छितात आणि त्याचाच वेध आपण या अध्यात्म विद्येत घेत आहोत. आता आजचं चिंतन किरण किंवा चिंतन पुस्तक क्रमांक 27 पहा. त्याचं शीर्षक आणि आता वाचलेलं पत्र अर्थता एकच आहेत. त्याचं शीर्षक असं आहे, मी तूपणाची झाली बोळवण. सर्वत्र भगवंत दिसला की मी आणि तू हे एकच होऊन जातात असा त्याचा अर्थ आहे. मी तूपणाची झाली बोळवण. आता पुढे जाऊया. विषया तू टाळ चुकवी विटाळ, हाती घेई टाळ मुखी राहो विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल गोड नाम धरी, ब्रह्मसूत्र करी विठो नामे टाळी. ब्रह्मानंदी नाचे ब्रह्मानंदी खेळे, ब्रह्मानंद माके ब्रह्मानंद चाके, ब्रह्मानंदी धुंद होई तू बेधुंद, आनंदाचा छंद या जीवा ब्रह्मानंद. चाकता चाकता ब्रह्मानंदामृत, सोयेची अमृत तूची होसी. म्हणजे ब्रह्मरूपी आनंद अमृत चाकता चाकता अमृत चाकणारा स्वतः अमृतच होतो. पूजा करणारा पूज्य देवच होऊन जातो. विभक्त असलेला देवाशी एकरूप होतो तेव्हाच तो खराखुरा भक्त होतो. तर ही भक्ती म्हणजेच अमृताते जेवी अमृताची सेवी. तरी एकत्वाची भक्ती म्हणजेच अमृताचं जेवण आणि अमृताचं सेवन. जीवे भावे तेवी अमृतची होई. जेव्हा तू अमृतच जेवशील
अमृत सेवन करशील तेव्हा जीवाचा भाव जीवाचं रूपांतर पूर्ण एकात्म भावात होऊन तू स्वतःच अमृत होशील. म्हणून अमृताते जेवी अमृतची सेवी जीवे भावे तेवी अमृतची होई. म्हणजे शेवटी ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वड. पाहणारा पाहिजे तेच असतो. आत्मा शोधताना आत्मा शोधणारा स्वतः आत्मा आहे हे त्याला खात्री पटली की त्याला ते आत्मनिधान म्हणजे अमृत तत्व प्राप्त होतं आणि अखंड शांती सुख त्याला प्राप्त होतं. हीच ती अमृत प्राप्ती जे आपण स्वरूपानंदांच्या पत्रामध्ये पाहिलंय तेच इथे आलेलं आहे. फक्त त्यासाठी मी तूपणाची बोलवण म्हणजे अनेकामधील एक तत्व पाहता येणं आणि समजणं आणि ते दृढ धारण करणं महत्वाचं आहे. अभंग म्हणजे भंग नसलेली चिरायू वाणी. आता साधू संतांची वाणी अशीच प्रकाश रूपाने या विश्वात भरून राहिली आहे. साधू संत केवळ अद्वैत प्रकाश होते. अद्वैत प्रकाश म्हणजे द्वैत द्वंद्व दुसरेपणी काहीही नाही याची अंतरंग खात्री पटल्यावर सर्वत्र भरून थाकून तरीही राहिलेला उरलेला ज्ञान हा प्रकाश किंवा अशा ज्ञान प्रकाशाने संतृप्त होणे. तर अद्वैत प्रकाश म्हणजे द्वैत द्वंद्व दुसरेपणी काही नाही याची अंतरंग खात्री पटल्यावर सर्वत्र फाकून राहिलेला तरी सुद्धा उरलेला ज्ञानरूपी प्रकाश किंवा अशा ज्ञान प्रकाशाने संतृप्त होणे यालाच म्हणायचं अद्वैत प्रकाश. तर साधू संत असे अद्वैत प्रकाश होते. सर्व प्रकाशमय आहे, ऊर्जामय आहे. ऊर्जा अभेदत्वाने नांदत आहे. ती सर्व आकार रूपात भरून खेरीज उरली ही आहे. त्यालाच म्हणतात सर्व रूप आकारात भरून उरलेली ऊर्जा म्हणजेच महाविष्णूचे दशांगुळे उरणे. जो सर्व काही व्यापून खेरीज उरतो तो विष्णू. मग तो दशांगुळे उरो अथवा शतांगुळे उरो की सहस्रांगुळे उरो तो सर्वात राहून सर्वांच्या पलीकडेही आहे. सर्वात आहे तरीही सर्वातीत आहे. असे सर्वामध्ये आहे सर्वामध्ये राहे. जनाचे प्रवाही जनातीत आहे. सर्वामध्ये असून राहून जनप्रवाहात असूनही त्या पलीकडे उरणे हे आहे परमेश्वराचे वैशिष्ट्य. हेच आहे साधू संतांचेही वैशिष्ट्य. साधू संत हे अशा अर्थी या भूमीवर नांदणारे राहणारे तुम्हा आम्हासाठी पुनः पुन्हा भूवैकुंठाची जन्म मृत्यू रूपी वारी करणारे वारकरी आहेत. जसा तुकाराम म्हणतो सुखे घालावे गर्भवासी. म्हणजे लोकांना हा सन्मार्ग दाखवण्यासाठी हे विठ्ठला पांडुरंगा सुखाने तू आम्हाला पुनः पुन्हा गर्भवास दिलास तरी चालेल. ही शिक्षा न समजता आम्ही ईश्वरी कार्य समजून जरूर आनंदाने या पृथ्वीवर येऊ. तर असे वारकरी जेव्हा असता येते सहजभावे राहता येते तेव्हा त्यांचे अभंग पुन्हाही एरवी ऐर्या गैर्या वाटणाऱ्या नारायणाच्या मुखी नव्याने उमटतात. तेच ते अबाधित तत्व प्रकाश तत्व त्याच्या मुखातून प्रवाही होते. सरसवती ते प्रसन्न होणे ते सरसवती ही क्षमता आहे. ती सहित आणि रसासहित आहे. रसासहित असलेली ती सरसवती. हा रस कुठला तर करुणेचा वैश्विक करुणेचा. या अभंगाना म्हणून या सर्वसाधारण नारायणाच्या मुखातून आलेल्या वाणीला सुद्धा या अभंगाला म्हणूनच विश्ववाणी असेही यथार्थ संबोधन उचित ठरते. अभंग म्हणजे विश्ववाणी आणि विश्ववाणी म्हणजेच अभंग. साधू संतांची ऋषीमुनींची अद्वैत प्रकाशवाणी विश्वात भरून उरली आहे. तिचा प्रवाह अखंड वाहत आहे. तिचा अमृत ध्वनी कलकलाट करीत आहे. वेद किंवा अद्वैत तत्वज्ञानी अशाच अर्थी अपौरुषेय आहे. वेदांचा लेखक नाही करता नाही मात्र प्रवक्ता आहे. वेद अपौरुषेय म्हणजे नेमक्या कुणी एका पुरुषाने वा स्त्रीने एका जागी बसून लिहिलेले रचलेले नाहीत. वेदवाङ्मय अनेक ऋषी मुनींनी उन्मनी अमनी अवस्थेत असताना जसे प्रकाश किरण पकडावेत तसे हे वैदिक मंत्र किंवा ऋचा पकडले आहेत. म्हणजे काय नीट ध्यान द्या. म्हणजे काय नीट ध्यान द्या. सर्व ज्ञाताचा विश्वाचा विसर पडून एका वेगळ्याच बेधुंद केंद्र रहित मन रहित करता रहित अवस्थेत म्हणजेच उन्मनी किंवा मी रहित अवस्थेत
स्वतःचे अस्तित्व विसरून गेल्यावर अशा ऋषीमुनींच्या अंतःकरणात प्रकाशाचे साम्राज्य दाटले. सर्वत्र लख प्रकाश आणि प्रकाशच त्यांना दिसला. त्या प्रकाशात नाजूक कोवळी, निळी, पिवळी, सप्तरंगी किरणे त्यांना दिसली. त्या प्रकाश किरणातून एक ध्वनी त्यांना ऐकू आला. तो सोहम असेल किंवा तत्वमसी असेल किंवा अहम ब्रह्मास्मी असेल अथवा सर्वम खलु इदम ब्रह्म असेल, तो काही असो, त्यातील भाव एकच होता. काय होता तो भाव? अरे आश्चर्यच आहे. मीच तर करता करविता आहे, सारे काही माझ्यामुळेच तर आहे. मीच तर भाग्यविधाता आहे, तूच करता आणि करविता. म्हणजे हे ज्याला म्हटले त्याच्या बाजून वेगळ्या भाषेत मीच करता आणि करविता आहे असे असताना खंत का व कशासाठी करावी? तू तर ज्ञान प्रकाशाने परिपूर्ण आहेस. तू परिपूर्ण आहेस, मुक्त आहेस, अद्वैत पुरुष आहेस, बुद्ध आहेस, ज्ञानी आहेस. यातील मी आणि तू एकच आहे. अमनी अवस्थेत तू म्हणजेच ध्यानी अवस्थेत मी असा अर्थ होतो. अद्वैतात तत्वमसी किंवा तू तत्व आहेस म्हणजेच द्वैतात थोडेसे जगाविषयीच्या जाणीवेत आल्यानंतर कळणे की तू म्हणजे मी व मी म्हणजे तू, असे मी व तूचे एकत्व ध्यानात येणे म्हणजे अद्वैत. खरं तर अद्वय इथे दुसरं काही नाही, एकच आहे. त्याला मी म्हणावा, तू म्हणा किंवा काही म्हणू नका, आहे ते केवळ एकमेव द्वितीयम नास्ती असे अद्वय आहे. आरत्यांमध्ये म्हणतात मी तूपणाची झाली बोळवण. याचाही अर्थ हाच आहे. देवाची भक्ती करता करता पूर्वी वेगळेपणात असणारा, देवाला भजणारा, पूजणारा नंतर खऱ्या अर्थाने देवच होतो. भक्ताचे भक्तत्व म्हणजे त्याची वेगळेपणाची जाणीव किंवा वेगळेपण रूपी अज्ञान नष्ट होणे. भक्ताचे भक्तत्व म्हणजे त्याची देवापासूनची वेगळेपणाची जाणीव किंवा पूजक आणि पूज्य हा जो वेगळा भाव आहे तो नाहीसा होणे, ते अज्ञान नाहीसे होणे. आणि पूजक आणि पूज्य एकच आहेत, देव आणि भक्त एकच आहेत हे समजणे आणि शिवभूत्वा शिवम यजे, हे शंकर बनूनच शंकराची उपासना करा याचा अर्थ कळणे, यालाच म्हणायचं भक्ताचे भक्तत्व. हीच ती मी तूपणाची बोलवण होणे. अशी मी तूपणाची बोलवण ही खरीखुरी झालेली आपल्या असामान्य जबाबदारीची जाणीव आहे. अशी मी तूपणाची बोलवण होणे ही खरीखुरी आपल्या असामान्य जबाबदारीची जाणीव आहे. सारे विश्व सुंदर व नितांत आनंदी स्थिर आनंदी राहायचे असेल तर ती सारी माझीच जबाबदारी आहे. अशी सर्व भावे प्रत्येक मीला त्याची जबाबदारी जेव्हा नीट कळते, उमजते, तेव्हा द्वैत प्रकाशाने सारे जग व्याप्त आहे हे सुस्पष्टपणे प्रत्येकाला पाहता येते. प्रत्येक याचा अर्थही प्रति एक म्हणजे एक आणि एकाकडे पाहणे, अंगुली निर्देश करणे असा आहे. प्रत्येक म्हणजे वेगवेगळे नव्हे तर प्रति एक किंवा एकाचाच निर्देश एकाकडेच असा त्या बोधाचा अर्थ आहे. जेव्हा जेव्हा ऋषी मुनी संत साधू अगदी माझ्यासारखा दरिद्री नारायणी प्रति एक म्हणजे एकाकडेच ध्यान लावून असतो, तेव्हा तेव्हा तो सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने अचानक नवकोट नारायण बनतो. दरिद्री नारायणाचा नवकोट नारायण सरस्वतीच्या कृपेने बनायचा असेल तर सर्व काही आत्मलक्षी आहे, आत्म्याकडेच लक्ष देणं गरजेचं आहे याचं ज्ञान होणं आणि त्या ज्ञानावर दृढ राहणं आवश्यक आहे. अचानक असा तो सर्वसामान्यही असामान्य जबाबदारीची जाणीव झालेला बनतो. तो विश्वमानव परमेश्वरी पुत्र बनतो आणि परमेश्वराच्या मांडीवर लढिवाळपणे हट्ट धरून बसतो. तो परमेश्वराने खाऊ मागतो. आपले तुकोबाया खाऊला भातुके म्हणतात. असे भातुके खाऊ म्हणजे ज्ञान प्रकाश, ज्ञानात प्रकाश, अद्वैत जाणीव, असामान्य जबाबदारीची जाणीव जी वेद रूपाने ऋषी मुनींनी अभंग रूपाने संत महंतांनी प्रवर्तिली आहे. सरस्वतीने परमेश्वराच्या आदेशानुसार अशा थोडा मोठ्या विभूतींना ज्ञानरूपी प्रसाद किंवा भातुके दिले आहे, खाऊ किंवा भातुके दिले आहे या संतांना सरस्वतीने. म्हणूनच वेद अपौरुषेय आहेत. त्याचा केवळ हाच अर्थ आहे की उन्मनी अवस्थेत ज्ञान किरण रूपाने सरस्वतीचा द्वैत प्रसाद
अशा ऋषीमुनींच्या वाट्याला आला तो त्याने शब्दबद्ध केला की शब्दबद्धता इदं मम, हे माझे नाही परमेश्वराचेच आहे, अशा अतिच्च कृतज्ञता भावातील आहे. म्हणूनच वेद अपौरुषे असले तरी ऋषी मुनी त्यांचे प्रवक्ते आहेत. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली याचाही हाच अर्थ आहे की ऋषी मुनीने साधू संतांनी जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली तसं ऋषी मुनीने साधू संतांनी आपल्या अपार ज्ञान लालसेने आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने मोठ्या शर्थीने ज्ञानरूपी गंगा ज्ञानप्रकाश तुमच्या आमच्यासाठी आत्मप्रकाश या पृथ्वीवर उजळला. त्यांच्या सर्वस्वाची होळी करून या भूमीवर आणली आहे. त्यांनी त्या सरस्वतीची ज्ञानप्रकाश रूपी गंगा त्यांना परमेश्वराने दिलेले भातुके खाऊ तो एकटेच खात नाही तर तो सर्वांना देऊन ते संत तुमचे आमचे सर्वांचे जीवन आत्मजीवन करू इच्छितात. असे परमेश्वरी प्रसादाचे पसायदान किंवा पसाय वाटप म्हणजे वेद अभंग किंवा विश्ववाणी या चिंतनाच्या सुरुवातीलाही विश्ववाणीच म्हटली आहे. विठ्ठल रूपी परमेश्वर तुमच्या आमच्या मुखात वसो. विषय वासनांना टाळून हातात टाळ घेऊन आपण विठ्ठलाचा म्हणजे अद्वैताचा गजर करूया. टाळ म्हणजे ज्याला आपण झांज म्हणतो ते, त्या दोन झांजामध्ये एक सूत्र असते म्हणजे दोरी असते. तर दोन टाळ म्हणजे दोन झांजा किंवा दोन टाळ म्हणजे एक हात आणि दुसरा हात, एक हात आणि दुसरा हात एकमेकावर आदळले, टाळावर टाळ आदळला की जो निघतो तो आत्मनाद. आणि दोन टाळ ज्या दोरीने बांधलेले असतात त्या दोरीला ब्रह्मसूत्र म्हणतात. म्हणून जीवाचे दोन हात आणि टाळ आणि दोन टाळ हे एका अर्थी एकच असून टाळावर टाळ मारला की आवाज येतो, तसंच एका हातावर दुसरा हात म्हणजे टाळीला टाळी दिली की आवाज येतो. दोन टाळामधली दोरी हे दर्शनी ब्रह्मसूत्र आहे आणि दोन हातामधील जीवाचा धागा हे शरीराचं ब्रह्मसूत्र आहे. अशा अर्थाने एकाच ब्रह्मसूत्रात दोन टाळ किंवा एकाच ब्रह्मसूत्रात दोन हात आहेत. हातावर हात मारून टाळी येते, टाळावर टाळ मारून टाळ वाजतो. म्हणजे हे संपूर्ण वाजणे कशाचं आहे तर त्या भगवंताला आळवलेलं असं ते गीत आहे, तो नाद आहे. म्हणून विषया तू टाळ म्हणजे विषयाना तू टाळ आणि हाती टाळ घे म्हणजे प्रत्यक्ष झांज घे किंवा हातावर हात मारून टाळी वाजव. आणि हे ब्रह्मसूत्र रूपी आत्मसूत्र रूपी जे तत्व आहे त्याचा तू विसर पडू देऊ नकोस. अशा अर्थाने म्हटलेलं आहे सुरुवातीला. ते परत आहे का, विठ्ठल विठ्ठल गोड नाव धरी ब्रह्मसूत्र करी. हातात ब्रह्मसूत्र घे आणि विठ्ठल विठ्ठल असं नाव गोड तोंडात धर आणि विठोबाचं नाव घेऊन टाळावर टाळ मार किंवा हातावर हात मारून टाळी वाजव. त्यातलं ब्रह्मसूत्र करी म्हणजे ब्रह्माचं सूत्र काय, एकम एवम द्वितीयम नास्ती, एक आणि एकच आहे, दुसरं काही नाही. हे ते ब्रह्मसूत्र तू ध्यानी मनी हाती धारण कर आणि त्या विठ्ठलाचा जो विशेषत्वाने ठोंबा आत्मा आहे त्याच्याकडे लक्ष दे. असा याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल गोड नाव धरी ब्रह्मसूत्र करी विठो नाम टाळी. आणि विठो नामाने म्हणजे आत्म्याच्या नावाने तू टाळी वाजव. तुझं भजन कीर्तन वाजन नाच सर्व काही केवळ आणि केवळ आत्म्यासाठी असू दे. तर हे विठ्ठल रूपी परमेश्वरा तुमच्या हे तर हा विठ्ठल रूपी परमेश्वर तुमच्या आमच्या मुखात वसो. विषय वासनांना टाळून आणि हातात टाळ घेऊन आपण विठ्ठलाचा म्हणजे अद्वैताचा गजर करूया. जो अद्वैताचा गजर करतो तोच शुद्ध, जो द्वैत मानतो तो अपवित्र किंवा विटाळग्रस्त असतो. अद्वैत हीच पवित्रता, द्वैत भेद जुजेपणा हीच अपवित्रता. अद्वैत पवित्रता विठ्ठल हे सारे एक आणि एकच आहे. हातात ब्रह्मसूत्र म्हणजे अद्वैत ब्रह्माची दोरी आणि त्याला जोडलेला टाळ की जो विठ्ठल नामाने भारलेला आहे, अद्वैताने भारलेला आहे, तो आपण घेऊया आणि विठ्ठल विठ्ठल असा गोड अद्वैत गजर करूया, जागर करूया. मग अशा अद्वैत ब्रह्मानंदाला आपण खेळूया. तो ब्रह्मानंद आपण आपल्या शरीराला आणि मनालाही लिंपून घेऊया.
त्यात नाचूया, तो ब्रह्मानंद आपण सतत दाखवूया, त्याच्यात चवीत निधीत ध्यास निशिदिने ध्यास असलेल्या पद्धतीने राहूया. त्या जीवाला अद्वैताचा ब्रह्मानंदाचा छंद आहे किंवा असो, अशा ब्रह्मानंदाला आपण धुंद बेधुंद उन्मनी अमनी किंवा नमन होऊया. असे ब्रह्मानंद रूपी अद्वैत अमृत चाकता चाकता आपण स्वतःच अमृत होऊया. ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड किंवा इटर इज द इटन. खाणारा जे खायचं तेच होतो. गोड जो जो खाई तो स्वये गोड होई. तसं विठोबाचच आत्मरूपी आनंद कंदाचच आपण भक्षण करूया. आपण अमृताचे जेवण सेवन करूया. की ज्या योगे अशा अमृत भोजनात असताना आपण अमृत भोजन करता करता आपण अमृतच होऊन जाऊ. ध्यानात घ्या, यातील मी तू ही काव्य रचनेच्या दृष्टीने सहज भावे आलेली दर्शक सर्वनामे आहेत. वास्तवात मी तू कोणाची बोलवणच आहे. श्री गणेश पूजन समारंभ यामध्ये हाच भाव आहे. म्हणूनच म्हणतात मी तू कोणाची झाली बोलवणं. आरतीच्या शेवटी म्हणतात तेच. तर अशा या सकलमती प्रकाशू त्या गणपतीची आपण प्रार्थना करूया आणि त्याने दिलेला हा द्वैत प्रसाद किंवा भातुके आपण खाऊन सदा सर्वदा शांत समाधानी राहूया. आपणा सर्वांना हे आत्मभातुके हा आत्मप्रसाद उदंडतेने परमेश्वर देवो हीच सदिच्छा. आता चिंतन क्रमांक 28, चिंतन किरण किंवा चिंतन पुष्प 28, आत्म्याचा मुक्त स्वभाव. शीर्षक आहे आत्म्याचा मुक्त स्वभाव. अद्वैत म्हणजे पवित्रता आणि द्वैत म्हणजे अपवित्रता किंवा त्याला विटाळ असे आपण मागच्या संवादात म्हटले आहे. त्याचे थोडे अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे. द्वैत या शब्दातच दोन, दुहेरीपण किंवा वेगवेगळे भिन्न भिन्न असे सूचित केले आहे. या वेगवेगळेपण किंवा भिन्नत्व सूचित होणे म्हणजे काय आहे आपण थोडे खोलात जाऊन हे तपासून पाहूया. तू आणि मी जेव्हा वेगळे असतात तेव्हा दोघांचे आवडीचे क्षेत्र, आवड निवड, मतमतांतरे, स्वभाव भिन्नता यातून सांगितली जाते. ही भिन्नता, वैविध्य, बहुरंगी आयाम त्यांचे जोपर्यंत दिग्दर्शन करते तोपर्यंत त्यात वावगे असे काहीच नाही. कुणाला साहित्य, कला, विनोदशास्त्र यात गोडी असेल तर कुणाला क्रीडेमध्ये रुची असेल. कोण फिरण्यामध्ये रमेल तर कुणाला बागेत बसून पक्ष्यांचे गीत गुंजन ऐकायला आवडेल. द्वैत याचा वैविध्य असा आशय असतो तेव्हा कुठे व काही बिघाड होत नाही. वैविध्य तर निसर्गात विश्वशिस्तीत आहेच आहे. मात्र द्वैताचा अर्थ द्वंद्व, युद्ध, परस्परातील ताणतणाव, संघर्ष आणि रस्तिकेत असा होतो. तेव्हा घोटाळे होतात. द्वैत म्हणजे द्वंद्व, संघर्ष असा अर्थ जेव्हा असतो तेव्हा मात्र हिंसा अपरिहार्य ठरते. द्वैत म्हणजे वेगवेगळेपण हे ठीक आहे, परंतु द्वैत म्हणजे ज्यार्थी वेगवेगळं आहे, माझ्या विरुद्ध तू आहेस त्यार्थी माझ्यासारखाच तू झाला पाहिजेस असा हट्ट जेव्हा द्वैतातून निर्माण होतो तेव्हा द्वैतातून द्वंद्व होतो. म्हणून द्वैत म्हणजे द्वंद्व आणि संघर्ष असा अर्थ जेव्हा निघतो तेव्हा मात्र हिंसा अपरिहार्य ठरते. मग ती हिंसा प्रत्यक्ष शरीरी असो वा मानसिक असो, स्थूल असो वा सूक्ष्म असो, वरवरची असो वा खोलवरची असो, ती व्यंगात्मक असो, विनोदी पद्धतीने सांगितलेली असो किंवा हावभावातून व्यक्त होणारी असो, शेवटी ती हिंसाच असते. हिंसा ही येथून तेथून त्याज्यच असते. कसे ते पहा. हिंसा म्हणजे एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रावर चढवलेला हल्ला असतो. एक मी दुसऱ्या मीवर त्याच्या स्वतंत्र असण्यावर हल्ला चढवतो. मग तो हल्ला प्रत्यक्ष शस्त्राधारे असेल वा शब्दाधारेही असेल. कधी कधी तो शस्त्राधारेही चढवला जातो, तो धर्माद्वारे आणि राष्ट्राद्वारेही चढवला जातो. येथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की आत्मा, तत्व किंवा प्रकाश अथवा ऊर्जा येथून तेथून एक आणि एकच आहे. प्रकाशाचा गुण फाकणे पसरणे हा आहे. तो जेथे जेथे पडतो तेथे तेथे तो वेगवेगळा भासतो पण असतो मात्र एकच. सप्तरंग हे प्रकाशाच्या पृथक्करणात दिसतात, मात्र मूलतः तो प्रकाशच आहे. जर प्रकाशाचे पृथक्करण केले नाही तर प्रकाश हा नेहमीच रुपयासारखा, चांदीसारखा चकचकीत दिसतो. झाडाच्या कोळ्या पानांवर, गवतावर, डोंगर शिखरावर
फुलांच्या पाकळ्या आणि परागकणांवर, डौलदार सुकोमल युवतीच्या गालांवर किंवा भरगच्च केश कलापावर एकच प्रकाश पडतो. मात्र त्याचे परावर्तन विविध रंगी भासते. कारण तो ज्या वस्तूवर पडतो त्या वस्तूचा रंग त्या प्रकाशातून परिवर्तित होत असतो. अगदी याच नियमाने निसर्गातील वैविध्य समजून घ्यावे लागेल. वैविध्य म्हणजे भेद नव्हे, परस्पर विरोध नव्हे. वैविध्याचा अर्थ भेद असा जेव्हा घेतला जातो तेव्हा एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रावर एकामी करून दुसऱ्या मीवर हल्ला ठरवला जातो. परिणामता हिंसा आणि विश्वशिस्तीत हादरे आचके धक्के बसतात. हे धक्के आदरे कधी कधी निसर्गनाश, प्रदूषण, अकारण प्राणीहत्या यामुळेही बसतात. ही वा ती शेवटी हिंसाच आहे. हिंसेचे मूळ वैविध्याला भेद समजण्यात आहे. वैविध्याला भेद समजले जाते किंवा द्वैताचा अर्थ द्वंद्व, युद्ध म्हणजे हिंसा असा होतो. तेव्हा द्वैताचा अर्थ द्वंद्व, युद्ध म्हणजे हिंसा असा होतो. धर्मयुद्धे हा कानाला खटकणारा शब्दप्रयोग आहे, पण ती झाली होत आहेत. व जोपर्यंत व्यापक समाजाला व्यापक प्रमाणात धर्माचा अर्थ समजणार नाही तोपर्यंत होतच राहणार आहेत. चोरी न करणे, हिंसा न करणे, सर्वाप्रती निरपेक्ष प्रेम करणे, आपपरभाव नसणे, समान न्याय ही वास्तवात धर्माची तत्वे आहेत. सर्व धर्मांना ती मान्यही आहेत. तरीही धर्माधारे हिंसा चालूच आहे. असे का होते? धर्मतत्वे जेव्हा दूर पडतात, बाजूला राहतात आणि धर्माच्या आवरणाखाली चाकोरी, प्रणाली, पद्धती, संस्कृती महत्वाची ठरते तेव्हाच धर्मयुद्धे होतात. कसे ते पहा. 5 वेळा प्रार्थना करणारे जेव्हा एकदाच प्रार्थना करणाऱ्याला कमी प्रतिजा मानतात, त्रिकाल संध्या करणारा द्विकाल, एककाल किंवा अजिबात संध्या न करणाऱ्याला हसतो, त्याची हेटाळणी करतो, कुचेष्टा करतो, तेव्हा युद्धाची पहिली ठिणगी पडते. जानवे किंवा यज्ञोपवीत धारण करणारे तसे न करणाऱ्याला मूर्ख समजतात, तेव्हाही द्वंद्व जन्माला येते. देवापुढे किंवा आकाशातल्या बाबापुढे हात पसरणाऱ्यांना बसून वाकून नमाज पडणारे किंवा झांजा टाळ वाजवणारे हसतात, तेव्हा युद्धाची शक्यता राहते. दुसऱ्याला काफर म्हणणारे किंवा म्लेंच म्हणून हिणवणारे ही हिंसाच करीत असतात. स्वतःला पाकिस्तान म्हणवणारे दुसऱ्याला नापाक म्हणजे अपवित्र समजतात किंवा मेरा भारत महान म्हणणारे इतरांना लहान म्हणतात, तेव्हाही द्वंद्व जन्माला येते. मूर्ती पूजक आणि मूर्ती भंजक जेव्हा स्वतःला श्रेष्ठ म्हणवतात तेव्हा ते एकमेकांच्या जीवावर उठल्याखेरीज राहतच नाहीत. म्हणजे तेथे धर्मतत्वे दूर पडतात आणि आचार पद्धती, रूढी, चाकोरी, प्रणाली यांनाच तत्वांपेक्षा महत्व येते. तत्वापेक्षा व्यवहार श्रेष्ठ म्हणणारे नेहमीच हिंसामय असतात. तत्वापेक्षा व्यवहार श्रेष्ठ म्हणणारे नेहमीच हिंसामय असतात. व्यवहारासाठी तत्वाला मुरड घालणे म्हणजे हिंसेतून आनंद मिळतो असे समजण्यासारखे आहे. तो नुसताच मूर्खपणा नसून वास्तवात ते धर्माविरुद्ध किंवा धर्मतत्वाविरुद्ध आहे. त्याचे नेहमीचे चांगले उदाहरण म्हणजे वाघ सिंह यांच्या शिकारीला पूर्वी राजे रजवाडे मृगया म्हणत होते. मृगयेला क्रीडेचा प्रकार किंवा मृगया म्हणजे क्रीडाच समजली जाते. दुसऱ्याचा हकनात जीव घेणे ही क्रीडा कशी होऊ शकते? हरणे मारून, वाघ सिंह मारून, साप नाग यांना मारून त्यांच्या कातड्यांपासून विविधरंगी आकर्षक चर्मवस्तू बनवणे, विकणे, त्यापासून पैसा, विदेशी चलन मिळवणे, या धर्म तो काय? व्यवहारासाठी तत्व बाजूला ठेवणे म्हणजे आई वडील म्हातारे झाले की त्यांची आपल्या संसारात अडगळ किंवा अडचण वाटून त्यांना मुलाने वृद्धाश्रमात ठेवण्यासारखे आहे. व्यवहारासाठी तत्व दूर सारले की संसार होणारच होणार. मग तिचे दृश्य रूप लगेच दिसो वा दीर्घकालाने. मग अशा वेळेला काय करणे योग्य आहे? तत्वाला साजेसा व्यवहार करणे महत्वाचे आहे. व्यवहार हा तत्वापासून वेगळा असता कामा नये, तर व्यवहारच तत्वपूर्ण असला पाहिजे. धर्म म्हणजे तत्वाला साजेसा व्यवहार असणे आणि अधर्म म्हणजे व्यवहाराच्या क्षणिक सोयीसाठी तत्वाला तिलांजली देणे. म्हणून नीट लक्षात घ्या, धर्म म्हणजे तत्वाला साजेसा व्यवहार किंवा दिनक्रम, जीवनक्रम असणे आणि अधर्म म्हणजे व्यवहाराच्या सोयीसाठी, क्षणिक सुखासाठी तत्वाला तिलांजली देणे.
निसर्गातील वैविध्य समजणे म्हणजे आत्म्याचा प्रकाशाचा तत्वाचा मुक्त स्वभाव समजून घेणे. निसर्गातील वैविध्य समजणे म्हणजे आत्म्याचा प्रकाशाचा तत्वाचा मुक्त स्वभाव समजून घेणे. ईश्वरी स्वातंत्र्याचा मान राखणे. हा मान आपण राखत नाही तेव्हा आपले अधर्माचरण घडते, अहिंसा उद्भवते. प्रत्येक धर्मात तत्वात जोपर्यंत हा वैविध्याचा, आत्म्याच्या मुक्तत्वाचा, प्रकाशाच्या फाकण्याचा, ऊर्जेच्या प्रसन्नशीलतेचा, परंतु मूलतः आत्मा, तत्व, प्रकाश, ऊर्जा एक आणि एकच आहे या सिद्धांताचा प्रत्यक्ष व्यावहारिक मान राखला जातो तोपर्यंत एक मी दुसऱ्या मीवर, एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रावर असा हल्ला होतच नाही. मात्र जेथे या तत्वाचा विसर पडतो आणि व्यवहार किंवा रूढी, चाकोरी, प्रणाली, संस्कृती यांनाच अधिक महत्व दिले जाते तिथे दुसऱ्याचे स्वातंत्र्य, त्याचे वैविध्यतेने असणे, त्याचे मुक्तत्व, त्याचे स्वच्छंदीपणे बागडणे, खेळणे हेच नाकारले जाते. असा एका मीचा दुसऱ्या मीला, त्याच्या निसर्गदत्त स्वतंत्रतेला विरोध हाच अधर्म होय, हेच द्वैत होय, हीच विषय वासना आहे. विषय वासना म्हणजे केवळ स्वैरिच्छेपोटी माझ्या किंवा तुझ्या किंवा आलाण्या फलाण्या धर्म वा देशाच्या अंतःपूर्ण श्रेष्ठत्वाच्या गंडापोटी दुसऱ्याचे स्वतंत्र नाकारणे, त्याचे असणे नाकारणे. विषय वासना म्हणजे केवळ स्वैरिच्छेपोटी माझ्या किंवा तुझ्या किंवा आलाण्या फलाण्या धर्म वा देशाच्या अंतःपूर्ण श्रेष्ठत्वाच्या गंडापोटी दुसऱ्याचे स्वतंत्र नाकारणे, त्याचे असणे नाकारणे. असे असणे कधीही नाकारता येत नाही. शेवटी ध्यानात घ्या, अस्तित्व म्हणजे बिंग एक आणि एकच आहे. ते प्रकाश फाकावा, तो सप्तरंगात वेगवेगळा भासावा तसे फाकले आहे, पण मूलतः ते एकच आहे. एकोहम बहुश्याम म्हणजे एकाचे अनेकत्व नव्हे तर एकाचे वैविध्य पूर्णतेने नटणे. जसे पाण्यावर अनेक बुडबुडे आले तरी बुडबुडे पाणीच असतात, तसं चैतन्याच्या सरोवरावर किंवा चैतन्याच्या सरितेवर अनेक मुंगीपासून प्रचंड हत्तीपर्यंत किंवा डायनासोर पर्यंत जरी जीव आले, माणूस जरी आला तरी सुद्धा पाण्यावरच्या फुग्यासारखेच हे जीव आहेत. मूळ आहे ते पाणी, मूळ आहे ते चैतन्य, हे समजणं म्हणजेच एकोहम बहुश्याम किंवा एकोहम बहुश्याम याचा अर्थ आपले एकत्व, आपला पाया, आपला ज्याला बेस म्हणतात किंवा ज्याला अधिष्ठान म्हणतात, ते न सोडता त्या अधिष्ठानावर चैतन्याचं आलेले सगुण साकार दर्शन म्हणजे एकतेतील विविधता. यातील विविधता ही जर विभिन्नता म्हणून घेतली तर त्याच्या पाठी असलेलं सबस्टॅटम अधिष्ठान त्याचा विसर पडतो. तो विसर पडणं म्हणजे अधर्म. म्हणून एकोहम बहुश्याम म्हणजे एकाचे अनेकत्व नव्हे तर एकाचे वैविध्य पूर्णतेने नटणे. ते नटणे दिसताना शरीरी पातळीवर दिसते, त्याला आपण रूप, रंग, वर्ण यात पाहतो. मात्र ते एकाचेच नटणे असते, ते अनेकांचे अनेकत्व नसते तर एकाचे एकत्वच असते. फक्त ते बहुआयामी वैविध्यपूर्ण असते. अशा एकाच्या एकत्वाचा आणि त्याच्या बहुआयामी वैविध्याचा मान आदर करणे किंवा राखणे म्हणजे धर्म होय. म्हणजे अशा एकाच्या एकत्वाचा आणि त्या एकत्वाचा विसर न पडता त्याच्या बहुआयामी वैविध्याचाही मान आदर करणे किंवा राखणे म्हणजे धर्म होय. तसा मान आदर कुणीच कुणालाच राखत नसल्याने आज धर्म म्हणून अधर्मच पसरला आहे. असा मान राखणे म्हणजे अद्वैत. मात्र असा मान, आदर, सन्मान न राखणे म्हणजे द्वैत, हिंसा, युद्ध, विटाळ किंवा विषय वासनेत भरकटणे अधर्म होय. आत्म्याचा मुक्त स्वभाव आपण ओळखणार का? आपण धर्मशील आहोत का? जरा चिंतनात रहा. अस्तु.